मैत्रिणींनो, असं तुम्हाला वाटतं का की आपला हा साधेपणा, सरळपणा आपल्याला नेहमी नडतो, नेहमी आपल्याला ह्यामुळे त्रास होतो? कारण आपल्या आसपासच्या सर्वच व्यक्ती अशा असतात की ज्या काहीतरी फायदा पाहत असतात, काहीतरी स्वार्थ पाहत असतात, गोड बोलून आपल्याला फसवत असतात. पण आपण किती जरी ठरवलं तसं आपल्याला वागता येत नाही. मग अशा वेळी आपण स्वतःलाच दोष देतो की माझा स्वभाव असं का आहे, मला ह्यांच्यासारखं खोटं का बोलता येत नाही, स्वार्थी का वागता येत नाही. मग अशा वेळी आपल्याला त्राससुद्धा होतं. मग आपल्याला असं वाटतं की आपणच असे वेगळे का बनलो गेलो. मग कसं आहे बघा, आता ह्या इतरत्र जगामध्ये सर्वच व्यक्ती एकसारखे असतात का? हो नाही ना. कुणाचा स्वभाव अगदी स्वार्थी असतो, कुणाचा खोटारडा असतो, कोण अगदी कामापुरतं गोड बोलणारं असतं, कोण शांत असतो, जिथं चूक आहे तिथं सुद्धा चूक म्हणत नाही. आणि एक जण म्हणतात की मला ह्या जगाशी काही देणं घेणं नाही आहे, मी आणि माझं काम, माझी माणसं. पण आपला तसा स्वभाव नसतो. आपण काय करतो, आपल्या अवतीभोवती ज्या घटना घडत असतात, ज्या चुकीच्या आहेत, त्या आपल्याला बऱ्या वाटत नाहीत. आपल्याला वाटतं तिथं जावावं, खऱ्याला न्याय द्यावा. मग ते अगदी कुणीही असो. कारण आपलं कसं असतं, आपण म्हणतो असतो आसपासची व्यक्तीसुद्धा आपल्यासारख्याच आहेत, आपल्याच आहेत. पण तसं नसतं. मग आपला हा वीक पॉईंट आपल्याला वाटतो, पण खरं म्हणजे हा आपला प्लस पॉईंट असतो. कारण जी हळवी स्वभावाची असतात, खऱ्या स्वभावाची लोक असतात, त्याला देवाने सुद्धा एक देणगी दिलेली असते. ती म्हणजे खोट्याविरुद्ध, अन्यायाविरुद्ध अगदी तडफदारपणे उभं राहणं. मग हे सर्वांना जमतं का? हो नाही. कारण लोक सगळे स्वार्थी असतात, त्यांना आपला स्वार्थ साधायचा असतो, आपल्या अंगावरती काही घ्यायचं नसतं. पण आपल्याकडे एक परमेश्वरांनी मोठी ताकद दिलेली असते की कोणतंही संकट आलं तर कुणासमोर न झुकता आपलं म्हणणं खरं करून त्यातून बाहेर पडणं आणि स्वतःचं एक अस्तित्व टिकवणं. मग हा हळवेपणा, खरेपणा आपल्याला बऱ्याच दिवस त्रासही करतो, जोपर्यंत आपल्याला समजत नाही की समोरची व्यक्ती फक्त आपला गैरफायदा घेत आहे. पण ज्या दिवशी आपल्याला समजतं, अशा वेळी आपण अशा व्यक्तीच्या अगदी सडेतोडपणे विरोधात उभे राहतो. मग हे सर्वांना जमते का? हो नाही ना. मग परमेश्वरानं आपल्याला ही एक मोठी ताकदसुद्धा दिलेली आहे. म्हणून आपण दुःख करत बसायचं नाही की मी एकटीच आहे, मी एकटी पडले. तर जीवनातील येणारा प्रत्येक क्षण आपण सेलिब्रेट करायचा. अगर कोणी सोबत असोत, अगर नसोत, प्रत्येक सण आनंदाने साजरा करायचा. अजिबात मनाला एकटं वाटून घ्यायचं नाही. कारण अशा स्वार्थी लोकांमध्ये राहण्यापेक्षा खरेपणानं आपण आपलं अस्तित्व टिकवलेलं केव्हाही चांगलं. हो ना.